आजा कशा पायी बोलवलंस? अरे आबा तू सांगितलंस म्हणून याला विचारलं मी आज चाकरी करशील का म्हणून, तर यानं समधी वस्तीच गोळा केली आहे. मला काय वाटलं लगीनाच्या बैठकीला बोलवलंय की काय? शेवंता आता गप राहायला काय करशील? समधी वस्ती आली, आता काय करायचं? चंदनपुरीतलं समज आलं का? आलं जाऊ आलं. मी अख्खा देशातून आलो आहे. आमच्याकडे एखाद्याला चाकरीला ठेवायचं असेल तर आमच्याकडे एक रीत आहे. खंडू तू सांगशील तसं करू. सांग काय करायचं? बानुबाई या समध्यासनी सांगा, या समध्यांच्या साक्षीने या खंडू गावडाला तुम्ही चाकरीला ठेवते आहे. आमच्यावर विश्वास नाही का काय? हे बानू अगं फाट नका फोडूस, ते म्हणून टाक. बर तसं नाही. चाकराचा हात हातात घेऊन म्हणायचं, आता मी तुझा हात माझ्या हातात का घेऊ? आता रीत भातच आहे तशी आमच्याकडं. बानू अगं म्हातारा माणूस हाय, घे ना त्याचा हात हातात. जा जा. अरे समद सगळं सोयर गण भूत पै पाहुणं समध्यासनी अवतान द्यायचं, आणि बानूचा हात हातात घ्यायचा. बानू झाकी फोड. माझी आपली बाबडी समजत आहे का आज कशाला बी नाही म्हणू नगस. बानुबाई आता म्या म्हणतो तसं म्हणा.
बानूचा हात हातात घ्यायचा आणि तुझ्या मनात जे असेल ते समजा सांगायचं तिला. बोल लवकर आणि नीट हात धर. म्हणा, या बानूबाई म्या बानूबाई खंडू गावडा या चाकराला माझ्याकडे चाकरीला ठेवते आहे. खंडू गावडा या चाकराला माझ्याकडे चाकरीला ठेवला. म्या 12 साल पातू या खंडू गावडा चाकराला चाकरीवरून काढणार नाही. बरोबर आहे. मधीच कामावरून काढलं म्हणजे हे तू घबरा. म्या 12 साल पातूर या खंडू गावडाला चाकरीवरून काढणार नाही. म्या माझ्या हातानं रोजच्याला एक भाकरी करून खायला घालत. म्या माझ्या हातनं रोजच्याला तुला एक भाकर करून खायला घालत. झालं का अजून हाय? थांबा बानूबाई. आता माझ्या हृदयाची धडधड उगाच का वाढते आहे? उगाच कारण नसताना मला अस्वस्थ का वाटत आहे? आता तुमची मला खूप आठवण येते आहे हो. या बानूबाई या खंडू गावडाला चाकरीला ठेवणार आहे. कळलं का? तुम्ही नेवासेच्या बाहेर मला विवाहापूर्वी भेटायला आला होता. तेव्हा तुम्ही सप्तपदीतली 7 वचनं काय आहेत हे मला सांगितलं होतं. तुम्ही दिलेल्या वचनांना काहीच अर्थ नाही का हो? सप्तपदीच्या पहिल्या फेऱ्यात मी तुला असे वचन देतो की केवळ याच जन्मी नाही तर अनंत काळापर्यंत तू माझी अर्धांगिनी राहशील. सप्तपदीच्या दुसऱ्या फेऱ्यात मी तुला असे वचन देतो की मी मार्तंड भैरव संपूर्णपणे तुझे दायित्व स्वीकारतो आहे. या बानूबाई या खंडू गावडाला 12 वर्षापातूर चाकरीवरून काढणार नाही. आणि समध्या गावाला सांगायचं तू तिच्या बरोबर आयुष्य काढणार आहेस. आणि सांगता सांगता 7 फेरी मारून टाकायची. सप्तपदीच्या तिसऱ्या चरणात पहिले पाऊल टाकताना मी तुला असे वचन देतो, कोणतेही संकट आले असता याला आधी सामोरा मी जाऊन तुझे संरक्षण करेन. सप्तपदीच्या चौथ्या प्रदक्षिणेत मी तुला असे वचन देतो की सुखदुःखाच्या कोणत्याही क्षणी माझे शिवतत्व तुझ्या बरोबर असेल. सप्तपदीच्या 5व्या फेरी मी तुला असे वचन देतो की आपल्या नात्यामध्ये मी तुला जी वचने दिली आहे त्याप्रमाणेच वागेन. सहाव्या फेरीत मला तुला असे सांगायचे की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुझ्याशिवाय आयुष्याची मी कल्पनाच करू शकत नाही. लय झाली तुझी रीतबात. हात सोड. हे खंडू आमची बी रीत आहे. आम्ही बी पहिल्यांदा चाकराला फेटा धोत्राने कापड देतो. हे म्हणजे देते असत.
भानूला यो म्हातारा आवडत नाही. कसं काय जमायचं देवासनीच ठाव बाई. बाबा अहो आमची रीतभात झाली आणि तुमची बी. तो आता एक घोंगड घेऊन या. घोंगड कशाला? सांगतो. ए बाबा इकडे ते घोंगड घेऊन ये. ए बाबा ए बा अरे तू बी ये की ये. एक टोक तू पकड. एक टोक पकड बर का. भानुबाई जरा मोर येता का? ही कसली रीतभात? मोर जा आणि उभी राहा पोरी. म्या बी पहिल्यांदाच बघतोय. अंतरपाट म्हणून घोंगडी मध्ये धरायची. हे म्हातारं काय लगीन लावतोय का? हे तर लगीनासारखंच वाटतं या. आज याला कस काय चालतं हे? रंगा जरा इकडे येतो का? म्या वय आता आता समधे जमले तो समधे असणी लेंड्यावर. आणि समधे असणी शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या वाटायला सांगायच्या. अरे पर लग्नात तांदूळ टाकतात. तांदूळ वाटलं तर तिला कळेल आपलं लगीन आहे ते. लेंड्या कशा पाय? अरे वाट तर खर सांगतो. लेंड्या तर गावल्या, न्याच्या कशात? ती म्हातारं बानू संग लगीन कराय बघते, कसं कळना कोणाला. तुम्हाला बी हा रंगा आता ह्या लेंड्या या समध्यासनी वाट. अरे वाट तर सांगतो. दारा घ्या, लेंड्या घ्या. ही म्हातारं म्हणाल ना तवा टाकायच्या. समद्या एकदम टाकू नका, नाहीतर मलाच याचायला. आय मुठभर लेंड्या घे. लेंड्या
काय बोलतोय कळतंय का तुला? तुला एक अक्कल नाही. या काय माझं डोसकं घाण नाही ठेवलं. बाबा खंडू, अरे आता काय करायचं? आता मी सांगल तेव्हा समध्यानी आमच्या अंगावर लेंड्या टाकायच्या. मला नाही जमायचं हात उभं राहायला. तू काय बी सांगतो हाय आणि तुम्ही ऐकताय वय? नाही तर काय, यांच्या भागातली रीत भात आपण काय म्हणून करायची? हा नारायण नारायण. देवा, तुमचे आणि श्री म्हाळसा देवींचे पालीला लग्न झाले तो काय अभूतपूर्व सोहळा होता. आज बानू सोबतही तुम्ही एका प्रकारे लग्नच लावता आहात. बानू माझी शिष्य आहे. तिचे तुमच्या मूळ रूपासोबत लग्न भविष्यात मला पाहायचे आहे. ते तेवढेच भव्य दिव्य व्हावे हीच माझी इच्छा. नारायण नारायण. महाराज, हा काय प्रकार सुरू आहे? महाराज, अहो बरं झालं तुम्ही आलात. अहो बाच्या पायाला साप चावला आहे त्यामुळे त्याला काम करता येईना आणि म्हणून तो म्हातारा दिसतोय ना, त्याला चाकरीवर ठेवायचं ठरलं. पण आता हा काय बी करायला सांगतोय. नारायण नारायण. बानू, आता मी आलो आहे ना, मी पाहतो काय करायचं ते. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अहो महाराज, हे काय बोलणं झालं वय? उत्तम. काय सेवा करू मी आपली? काय इच्छा आहे आपली? समज आता रीती परमान झालं आहे तो आता बानूबाई आणि माझ्यामध्ये घोंगड धरून लेंड्या टाकायच्या. लेंड्या? मुनिवर, लेंड्यांची फुलं होतील, चिंता कशाला करता? नारायण नारायण. या चंदनपुरीतल्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आपण मला जो आदर, जे प्रेम देता त्याचा मान राखून हे सुरू असताना मी मंत्र म्हणेन, म्हणजे कोणाच्याही मनात शंका नको. बानू, तुला चालेल ना? वय. मग यांच्या समोर येऊन उभी राहा. गो महाराज, करा की सुरू. तारा बलं चंद्र बलंत देव, विद्या बलं दैव बलंत देव, लक्ष्मी पते ते गृहगौ स्मरामि.